तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही आलो होतो शेतामध्ये आणि माझ्यासोबत रुद्र आहे आणि सोम आहे, जे की शर्ट चांगलं नाही म्हणून झाडाच्या मागे लपत आहे. हे बघू शकता तुम्ही, सोम झाडाच्या मागे लपत आहे. सोमनं आंघोळ केली नाही म्हणून झाडाच्या खाली लपत आहे, पण त्याला मी आज ब्लॉग मध्ये दाखवणारच आहे. कारण की त्याचं वजन जास्त असल्यामुळं ते जास्त पळू शकत नाही, पण त्याला दाखवणार आहे. पकड पकड पकड. हे आमचा सोम आहे. सोम इकडे सोम, मी दमलेलो आहे. हे बघा, हे सोम इकडे बघ. सोम इकडे बघ. खूप दम लागलेला आहे, पण सोम काय चेहरा दाखवत नाहीये. बोल. खामटा लाडले बेका लाडले. आणि हे झाडाला कैरी आलेले आहेत अशा प्रकारच्या. आणि हे झाड पडलेले त्या दिवशी पडलं सोमे, येत नाही ते पुन्हा. आता पुन्हा पडलं. खूप कैरे आलेले आहे आंब्याच्या झाडाला. हे बघा, हे बघा, हे कैऱ्या खूप आलेल्या आहे झाडाला. आणि हे इथं बास ठेवलेली आहे. याच्यावरती रात्रीला एक जण झोपतं, कोणी ना कोणी येऊन. सोमच्या मागे पळाल्यामुळे खूप दम लागलेला आहे. सोम, हे झाड बघ ना किती भारी दिसायले. याच्या समोर हे बघा, समोर ते रेड कलरचं आणि पाठीमागं हिरव्या कलरचं झाड आहे, त्याच्यामुळं खूप भारी दिसत आहे. काय हे सोम, ते पॉइंट्स आहे ते तुटून जाईल. ठेव. त्याला बोट लावले का सगळे? बोल बाळा. काय बोलू? कैरी खायला. हो, खाली पडलेली होती का, तोडली तू? खाली पडलेली होती. असं का? तर गाईज, आपण आज शेतात आलो होतो. दुपारचे 12-12:30 वाजलेले असतात. टाइम काय आपण पाहिला नाही. आलो होतो तर सोहम मजाक करत होता खूप. सोहमचं वजन जास्त असून सुद्धा तो पळत होता जोराने, व इथून तिथून त्यानेच गाडी आणली. व आपल्या शेतामध्ये ओमदादांनी जे तुम्हाला सांगितले सर्व, तर जे ते पडलेलं झाड आहे ते कालपासून आपण ते पाहिलं होतं की ओमदादाचे पप्पांना आणि मी. तर ओमदादाचे पप्पा म्हणले आता ते उगत नाही म्हणून राहू द्या. तर आता म्हणून आम्ही ते झाड तिथंच राहू दिले. नंतर आता आपण थोडीशी पाहणी करणार आहोत. माकड आलतं का, म्हणजे आता या आपल्या शेतात 2 ते 4 दिवसापासून खूप माकडं येत आहेत. माकडं, रोही व आंब्याचे झाडं खाली पाडत आहेत. असं म्हणजे असा प्रकार खूप वेळा घडलेला आहे. 3-4 दिवस झाले. तर आता आपण जे पाहणी करायला आलो होतो, ओमदादाची आई म्हणली चला पाहणी करायला जा तुम्ही. तर आम्ही 5 ते 6 मिनटं पाहणी करणार आहोत. आता काय कसं आहे. नंतर सोहम बोलणार आता तुम्हाला जरसं बीचवरचे कपडे घालून का. तर सोहम बोल. तोंड न दाखवता बोल ना. तोंड न दाखवता बोल. हे कुठून आणलं तू?
अरे चेहरा न दाखवता बोल ना काहीतरी. एक डेली यूजच्या ही पाण्याची टाकी आहे आणि ही टाकी आहे की हे जे पाईप आहे पिवळा पाईप STP फवारा, तर त्याच्यासाठी ही टाकी घेतलेली आहे. याच्यामध्ये औषध एका जागेवर टाकायचं टाकीमध्ये आणि ती STPची मोटर याच्यामध्ये टाकायची आणि पूर्ण शेतामध्ये व्यवस्थित हे पाईप आथरून फवारणी करता येते. त्यामुळं STP फवाऱ्यामुळं पाठीवर वजन घ्यायचं काम नाही आणि तेवढंच काम कमी होतं, परेशानी जास्त होत नाही. थोडासा खर्च होतो पण परेशानी होत नाही. बोल बाळा. तर गाईज आपण शेतामध्ये आलो होतो, तर आपण पाहणी केली. तर काही आज वाटते मला आलते आज पण माकडं, काऊन की थोडेफार आंबे पडलेले दिसायले, तर आम्हाला पाहणी केली, आम्हाला आंबे दिसले. तर आज आमच्या संग आमचे प्राणी म्हणजे कुत्रे नाही आले, काऊन की ते अक्का संघ येतात, म्हणजेच की ओमदाच्या आई संघ येतात, ते आज नाही आले. तर आपण शेतामध्ये आंब्याचं झाड नाही तर असेच खूप मोठे फुलांचे झाडं याचे त्याचे असे खूप झाडं लावले. तर तसंच आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. हे गुलाबाचं झाड अजून पुढे 1 मीटर अंतरावर हे एक झाड लावलेलं आहे, पण आपल्याला त्याचं नाव माहीत नाही सध्या, कारण की अक्काने मला सांगितलेलं आहे पण लक्षात येईन. तर आपण आणतो. तर पहा, जसं की आता माकडं येतात व तसे असे हलवतात ना फांट्या, त्याच्यामुळं पहा किती आंबे पडले. आंबे पडले खूप सारे. तर एकाची तो आपण पण घ्यावं. सोहम आहे आपला, तो जाऊ द्या, सोहम त्यांना आधी लागण्याची इंटरेस्ट नाही, कारण की तो सगळ्या व्हिडिओचा खराब करतोय. आता पुन्हा आपण पाहणी करू, तर तुम्हाला दाखवू पाहणी करताना. सोहम म्हणाली सोहम सगळ्या व्हिडिओचा खराबा करते. पण हे काय म्हणते म्हणलं, पांढरं कसं काय म्हणलं? हे मला पण माहित नाही हे पांढरं कशामुळे झाले. सोहम असं कशामुळे होते?